सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। तर आजच्या विषयाला सुरुवात करताना फार आनंद होतोय की सगळ्यांची उत्तरं या विषयाला धरून खूप जवळजवळ येत आहेत. म्हणजे सगळेजण या विषयाचा खूप उत्तम रीतीने विचार करतायत आणि अतिशय उत्साहाने सगळ्यांनी उत्तरं तयार ठेवलेली आहेत. तर विषय आहे केनच बुद्धिमान. केनच बुद्धिमान भवती. केन म्हणजे कशामुळे. कशामुळे मनुष्य बुद्धिमान होतो. त्याचं काय उत्तर आहे हे बघण्यापूर्वी आत्ताची उत्तरं आपण बघणार आहोत. काय काय उत्तरं आहेत. जो स्वतःबरोबर समाजाचंही कल्याण करतो, जो अंतर्मनामध्ये अंतर्मुख होतो आणि ती शांती मिळवतो, ज्याच्याजवळ शांती आणि विवेक आहे, त्या शांती आणि विवेकाने जो बुद्धिमान होतो. अनेक उत्तरं आहेत, अत्यंत महत्त्वाची आहेत. ही सगळीच्या सगळी उत्तरं महत्त्वाची आहेत. जो अनुभवी आहे, अनुभवी आहे, अनुभवातून तो बुद्धिमान होतो किंवा बुद्धिमान लोकांमध्ये राहून तो बुद्धिमान होतो. अत्यंत महत्त्वाची उत्तरं आहेत ही, अत्यंत महत्त्वाची. कारण किंवा जो संसार करता करता परमार्थ राखतो, ज्याला अहंकार नाहीसा झालेला आहे, जो सगळ्यांशी मिळतं जुळतं घेऊन वागतो, जो अनुभवी आहे, असा कोण आहे ते कोणी हे करू शकेल का, सांगू शकेल असा कोण आहे. खूप छान उत्तरं दिलेली आहेत सगळ्यांनी. असा कोण असतो. युधिष्ठिर. कोणीही आपल्या
माणसांशिवाय इतर कोणीही नाही आहे. आता आपण आता कुणालाही भेटायला जाणार नाही आहोत असे लोक सांगू नका. आपल्या सर्वांमध्येच असा कोण असतो? कोण असतो असा जो अनुभवी आहे? असा कोण असतो आपल्या सगळ्यांमध्ये? घरातील मोठी व्यक्ती. काय बोललात तुम्ही? काय बोललात? गळ्यात तुमच्या हार पडो. या विषयाचा जितका आपण जवळून अभ्यास करू. काय कोण बोलते? जितका आपण जवळून अभ्यास करू तितका हा तितकं आपल्याला त्याचं उत्तर सापडेल. सगळ्यांनी दिलेली उत्तरं एकदम बरोबर आहेत. अशी व्यक्ती कोण असते माहिती का? घरातली वृद्ध माणसं. इतकं महत्त्व आहे त्याला. आणि किती महत्त्व आहे हे आज आपण बघणार आहोत. बुद्धिमान वृद्ध सेवया म्हणजे वृद्धांची सेवा. सेवा म्हणजे काय? पायचेपत बसायचं नाही आहे. त्यांच्या मनाच्या अत्यंत जवळ जाणं. आता हे ऐकल्यानंतर तुम्हाला वाटेल ह्यात काय? यानी काय बुद्धिमान होणार? पण ह्यालाच म्हणायचं यक्षप्रश्न. पुन्हा पुन्हा आपण या विषयाकडे पुन्हा असं बघायचं आहे, प्रश्न कोण विचारतंय आणि उत्तरं कोण देतंय. म्हणजे तुम्ही आम्ही बोलत नाही आहोत. ओट्यावरच्या गप्पा नाही आहेत त्या. तर यमदेवता विचारतीये की बुद्धिमान कशाने होतो माणूस? आणि त्याचं उत्तर युधिष्ठिराने दिलेलं आहे. बुद्धिमान वृद्ध सेवया. वृद्धांची सेवा करून माणूस बुद्धिमान होतो. हे युधिष्ठिराचं उत्तर आहे, तुमचं आमचं नाही आहे. जो धर्मराज आहे, जो आपल्या मनामध्ये स्थिर आहे, त्याने हे उत्तर दिलेलं आहे. त्याचं कारण एवढंच आहे. काय असतं? प्रत्येक मनुष्याला स्वतःची बुद्धी तर आहेच. कष्ट करून किंवा अंतर्मुख होऊन, हे बरोबर आहे, अगदी बरोबर आहे, यात काहीच चूक नाही. पण प्रत्येक मनुष्य हा संपूर्ण बालवयातून तरुणपणाकडे, तरुणपणातून वयस्कर असा जो होत असतो, बालवयात त्याला विशेष जगाचं ज्ञान नसतं. तरुणपणात त्याला अंगात भरपूर शक्ती असते. आणि म्हणून म्हणजे तो जरी बुद्धिमान असला तरी इथे हा प्रश्न कोण विचारतोय? बुद्धिमान ह्याचा अर्थ PhD होणारा नाही, MA करणारा नाही, MSc करणारा नाही बुद्धिमान, डॉक्टर किंवा सायंटिस्ट नाही. तर बुद्धिमान ह्याचा अर्थ जीवनात समत्व राखणारा, ईश्वराचा मार्ग धरणारा किंवा आत्मस्वरूप प्राप्त करणारा, या विषयाशी संबंधित यक्ष प्रश्न आहे फक्त. म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा या मार्गावर येणं, या विषयाच्या की पॉईंटवर येणं अत्यावश्यक आहे. आपण कुठेतरी वाहत जाऊन आपल्याला चालणार नाही. तरच हा प्रश्न आणि हे उत्तर आपल्याला अत्यंत महत्त्वाचं वाटू शकतं. नाहीतर काय, तुम्ही म्हणाल डोंगर पोखरून उंदीर काढलाय, तसं नाही आहे. ते इतकं साधं नाही आहे. खालच्या लेवलवर अजिबात विचार केलेला नाही आहे. तर प्रत्येक मनुष्य हा जरी बुद्धिमान असला तरी तो या विश्वाच्या व्यवहाराच्या भाषेत तो बुद्धिमान असतो. म्हणजे जे सगळ्या काही वस्तू ज्या नाशवंत आहेत
हां, म्हणजे अनित्य आहे. ज्या वस्तूंची अनित्यता आहे त्या सर्व विषयांमध्ये तो बुद्धिमान असतो मनुष्य. पण मनुष्य खरोखर सत्यतः कशाने बुद्धिमान होतो? हां, आता ह्याच्यासाठी प्रत्येकजण स्वतंत्रपणे स्वतःची बुद्धी चालवून पूर्णपणे समर्थ होऊ शकत नाही. त्याच्यासाठी त्याला कोणाच्या सहवासात राहावं लागतं, तर वृद्धांच्या सहवासात राहावं लागतं. वृद्धांची सेवा करायला पाहिजे. सेवा हे अनेक प्रकारे होऊ शकते. हां, आणि हे बघा, आपल्याला आता या जीवनामध्ये काहीतरी प्रयत्न केले तर आपल्याला ज्ञान मिळतं. काहीतरी प्रयत्नच करावे लागतात. ज्ञान हे असं स्वतः होऊन चालत येत नाही आपल्याला. त्याच्यासाठी आपल्याला खूप प्रयत्न करावे लागतात. ज्ञान हे कशाच्या साह्याने आपण मिळवतो? बुद्धीच्या साह्याने. पण एक खरं सांगू का, जी मुलं PhD होतात, सायंटिस्ट होतात, ती मुलं व्यवहारामध्ये कमीसुद्धा पडतात. व्यवहारामध्ये तर कमी पडतातच. ती का कमी पडतात? त्याचं कारण त्यांना अनुभव नसतात. मग घरातली मोठी माणसं म्हणतात, हो जरा तरुण वयात आहे, अनुभव नाही, झाली असेल चूक एखादी, असं म्हणून त्यांना सावरून घेतात. परंतु व्यवहाराचा हा मुद्दा नाही आहे. हा मुद्दा कशाचा आहे? अंतिमतः म्हणजे हा जगाचा संसार करता करता अंतिमतः माणसाला यक्षप्रश्नाचा हेतू काय आहे? यक्षप्रश्न या विषयाचा हेतू काय आहे? अंतिमतः माणसाला आत्मस्वरूपच प्राप्त करून घ्यायचं आहे. ते आत्मस्वरूप तो कसा प्राप्त करू शकेल? परिपूर्ण असा वृद्ध होण्याच्या आधी परिपूर्ण असा कोणीही नसतो. तो विश्वाचे टक्के टोणपे खात असतो, अंदाज घेत असतो, कुठे फसतो आणि कुठे पुढे जातो, कुठे जिंकतो. पण तरुणपणात केवळ सगळ्याचीच ताकद असते. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आर्थिक सगळीच ताकद असते त्याच्या अंगात. म्हणून तो जगाचा अनुभव घेऊ शकतो. हळूहळू हळूहळू अनुभव घेत घेत तो परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला खूप धक्केसुद्धा खावे लागतात. परंतु तो परिपूर्ण होत नाही. स्वतंत्रतेने तो परिपूर्ण होत नाही. जरी कितीही आपल्याला वाटलं तरी ते वयच आपलं असं असतं की हो मला सगळं कळतं आहे, आत्तापर्यंत मी एवढं यश मिळवलं आहे, मला कोणाची गरज नाही. परंतु वृद्ध हे कसे असतात ह्याच्यात त्याचं अतिशय महत्त्व दिलेलं आहे. वृद्धांची सेवा, वृद्धांची सेवा सगळ्यात महत्त्वाची. सेवा म्हणजे काय आहे तो विषय आपण हाताळणार आहोत. पण ती वृद्धांची सेवा करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि सगळ्या शक्तींमध्ये म्हणजे आपण अनेक गोष्टी करतो. हां, समजा आपण योगा करतो, शक्ती मिळवतो. हां, सूर्योपासना करतो, शक्ती मिळवतो. आणखीन काही काही करतो. हां, काहीतरी व्यायाम करतो, दुसरे शक्ती मिळवतो आपण. त्याच्यानंतर कुठे कुठे आपण यश मिळवतो आणि यशातून शक्ती मिळवतो. म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यातून आपल्याला शक्ती मिळत असते. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वृद्धांची सेवा करून सगळ्यात उच्च शक्ती मिळते आपल्याला, सगळ्यात मोठी शक्ती. त्याचं कारण आहे गुरु, ऋषीमुनी, ध्यानस्थ बसणारे ऋषीमुनी, गुरु
सगळ्या ज्या आदरणीय व्यक्ती आहेत समाजामध्ये अक्षरशः त्यांच्या तोडीचेच हे वृद्ध असतात. त्याचं कारण आहे, हे बघा, आता जे गुरु असतात या अध्यात्म मार्गातले किंवा कोणत्याही मार्गातले गुरु हे अधिकारी पुरुष असतात. गुरु हे नेहमी अधिकारी पुरुष असतात त्या मार्गातले. त्याच्यामुळे त्या अधिकारांनी सांगत असतात हे असं करावं, ते तसं करू नये, आणि शिष्य त्यांचं ऐकतात किंवा त्यांचं ऐकल्याने शिष्यांचं हित होतं. हे झालं ऋषीमुनींचा अधिकार आहे. ते पूर्ण जन्मभर ध्यानस्थ असतात. त्यामुळे ऋषीमुनी अत्यंत शुद्ध असतात. गुरुसुद्धा अत्यंत शुद्ध मनाने सगळं शिकवत असतात. आदरणीय माणसं ही आदरणीय का होतात? ती पण तशीच अत्यंत शुद्ध मनं आणि त्या विषयात अधिकार पावलेल्या व्यक्ती असतात. खरं सांगायचं झालं ना तर या सगळ्यांच्या लाईनीत मानाचं स्थान प्रत्येक वृद्धाला आहे. वृद्धावस्थेत होतं काय ते मी सांगते की वृद्धावस्थेत शारीरिक ताकद कमी होते. शारीरिक ताकद कमी झाली, थोडं चालता येत नाही, थोडी पाठ दुखते, किंचित कमी ऐकू येतं आणि मग लोकांचा आत्मविश्वास जायला लागतो, स्वतःचा त्या वृद्धांचा. आता तो जायला लागला की मग कधी कमी दिसतं, कधी काही होतं. तो आत्मविश्वास जायला लागला की लोकांच्या नजरेतून ते उतरतात. पण युधिष्ठिरानी आणि यक्षाला सांगितलेलं हे उत्तर आहे, हे परत विसरायचं नाही. आपण कोणत्याही क्षणी हे विसरायचं नाही. वृद्धांशी ही जी ताकद आहे, आयुष्यभर अगदी क्षणोक्षणी मिळवलेल्या अनुभवातून त्यांच्यामध्ये जी दृढता आलेली आहे, सगळ्यातून कसं उभं राहायचं हे त्यांच्या मनाच्या खूप जवळ जाऊन आपण शिकलं पाहिजे. आणि ते शिकवतील केव्हा माहिती आहे? ज्यावेळी त्यांचा आत्मविश्वास जात असताना आपण त्यांना आत्मविश्वास आणून देऊ, त्यावेळी ते आपल्याशी अगदी आपुलकीने वागून ते आपल्याला शिकवतील. वृद्ध म्हणजे काय? आपल्याच घरातली वृद्ध माणसं अतिशय आपुलकीने ते आपल्याला सांगतील. त्यांचं फक्त आपण ऐकायला पाहिजे. अत्यंत ते गुरुहून परमगुरु आहेत. काय आहे माहिती का की तरुण वय आणि वृद्ध वय ह्याच्यात जमीन आसमानाचा विचारांचा फरक होतो. म्हणून वृद्ध माणसं घरात जास्त बोलत नाहीत. आता ही एक सर्वसामान्य परिस्थिती मी सांगितली. आता वृद्ध माणसांचं आहे ना, संपूर्ण जीवनाचे जे अनुभव असतात, अनुभवांनीच मनुष्य बुद्धिमान होतो, अनुभवांनीच. आणि त्यांनी त्यांच्या जीवनात अनेक बुद्धिमान लोकांच्या बरोबर ते राहिलेले असतात की नक्की कुणाला किती कळतं आणि तो पॅटर्न ठेवून ते वागायचा प्रयत्न करतात. आणि अनेक टक्के टोणपे खाल्ल्यानंतर आता त्यांना काय वाटतं की मी ज्याप्रमाणे फसलो होतो त्याप्रमाणे ही तरुण मंडळी फसायला नको. पण त्यांचा सल्ला ऐकायला कोणीच नसतं आणि त्यामुळे ते सांगत नाहीत. पण त्यांच्याजवळ अत्यंत खजिना असतो, खजिना. मग त्यांच्या काय मागे लागून ते सांगणार नाही आहेत. त्यांच्यात तेवढं जवळीक गेलं, तेवढं जवळीक गेलो आपण आणि त्यांच्या अनुभवाने आपण वागलो तर आपण आत्मस्वरूपाची सुद्धा पायरी चढू शकतो. इतकी सूक्ष्मता त्यांच्या विचार म्हणजे व्यवहारापासून ते
ईश्वराला आपलंसं कसं करायचं इथपर्यंत त्यांच्या विचारांची सूक्ष्मता आपल्याला जाणवते जेव्हा आपण त्यांच्या जवळ जातो, मनाच्या अत्यंत जवळ जातो. आणि ते अनुभवानी भरलेले असतात. अनुभवानी, जीवनाच्या अनुभवानी ते भरलेले असतात. कटू सत्यानी ते भरलेले असतात. पहिली गोष्ट म्हणजे व्हायब्रेशन्स काम करतात. आता जसं आपल्याला सांगितलं, बुद्धिमान लोकांच्या सहवासात राहून मनुष्य बुद्धिमान होतो. म्हणजेच काय होतं, तर एकतर तो शिकतो त्यांच्याकडून, आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हायब्रेशन्स काम करतात. संत मंडळी, स्वामीजी, त्यांच्या सहवासात आपल्याला राहायला का आवडतं माहिती आहे का? इतकं शुद्ध मन असतं की ते बोलत असतात, ते विचार करत असतात, तर सगळीकडे अगदी पॉझिटिव्ह वातावरण भरून राहतं, आनंदी आनंद भरून राहतो. त्याप्रमाणे वृद्धांच्या सहवासात राहून सगळे ते अनुभवाचे व्हायब्रेशन्स जितके आपण जवळीक करू तितकं आपल्याला त्या अनुभवाचे व्हायब्रेशन्स मिळतात. माणसाने जीवनात अनुभव न घेता अनुभवी माणसांकडून अनुभवपूर्ण आयुष्य शिकणं, घेणं, हे किती सोपं काम आहे. स्वतः धक्के न खाता अनुभवी लोकांकडनं सगळं शिकणं हे अत्यंत सोपं काम आहे. म्हणून वृद्ध सेवया पुमान बुद्धिमान भवती. म्हणजे मनुष्य हा वृद्ध सेवा करून बुद्धिमान होतो. काहीही न करता त्या वृद्धांनी व्यवहारही सांभाळलेला आहे, अतिशय तीक्ष्णपणे बुद्धी चालवलेली आहे, आणि त्यांनी ईश्वराला सुद्धा आपलंसं केलेलं आहे या वयामध्ये. आणि अशांचा जीवनाचा आणि ईश्वरापर्यंतचा जाण्याचा अनुभव हा आपल्याला उपयोगी पडतो. शिवाय त्यांचं अत्यंत आपल्या घराण्यावर प्रेम असतं की हा वंशाचा वृक्ष जो आहे त्याच्यावर पूर्वज आणि वंशज ह्या सगळ्यांवर त्यांचं अतिशय प्रेम असतं. कारण त्यांनी लहानपण, तरुणपण, म्हातारपण सगळं अनुभवलेलं असतं. आणि आता त्यांना आहे ना, कोणताही स्वार्थ नसतो. त्यांना काहीतरी पाहिजे म्हणून काहीतरी ते सांगत नाहीत. अत्यंत प्रेमभाव. आणि कुटुंबाबद्दल म्हणजे जी माणसं पाहिली आहेत, नाही पाहिली आहेत, पुढे ज्या पिढ्या येणार आहेत, नाही येणार आहेत, सगळ्यांचं कुशल व्हावं, मंगल व्हावं असं त्यांच्या मनात असतं. आणि सगळं पाहून लांबूनच कुठलाही आनंद न उपभोगता ते दुरून सगळा अनुभवाचा स्वाद घेत असतात. त्यांना कशातच जास्त इच्छा नसते. अशांची सेवा केली की आपण तसेच होतो त्यांच्या सानिध्यात राहून राहून. आता काय होतं माहिती आहे का? पहिली गोष्ट म्हणजे ते जे वयोवृद्ध असतात ते फक्त वयोवृद्ध नसतातच, ते ज्ञानवृद्ध असतात. आता तुम्ही म्हणाल ज्ञान म्हणजे कसलं ज्ञान? त्यांना तर मोबाईल येत नाही, आम्हाला तर येतो. म्हणजे कुठलं आलं आहे त्यांना ज्ञान? जीवनाचं लौकिक आणि पारलौकिक दोन्ही प्रकारचं त्यांना ज्ञान उत्तम असतं. अत्यंत दूरदृष्टीने कशाने काय होणार आहे हे ते जाणू शकतात. फक्त सगळ्यांनी या वाढत्या वयाला, वृद्ध वयाला मान दिलं पाहिजे, तर ते अतिशय बोलके होतील. तसे ते न बोलून सुद्धा अनेक विचार देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना तसं काही कोणी मोठेपणाच द्यावा म्हणजे ते सांगतील असं काही नाही. अनेक वेळा ते व्यक्त करत असतात. पण ते नुसतेच वयोवृद्ध नाही आहेत, तर ते ज्ञानवृद्ध सुद्धा आहेत.
ते गुणवृद्ध सुद्धा आहेत. गुणांची वृद्धी आहे. जीवनात सगळं अनुभवून त्यांच्यामध्ये गुणांची वृद्धी आहे. आणि सगळे जीवनात जे अनुभव येतात ना, त्याच्यामुळे ते असे पक्के तयार झालेले आहेत. आणि त्यांच्या मनामध्ये आता दृढ भाव जागृत झालेला आहे. दृढता आली आहे. नाही असं म्हणजे असंच होतं, त्याचं म्हणजे तसंच करायला पाहिजे आपण. आणि अतिशय सर्वांबद्दल अतिशय त्यांच्या मनात प्रेम असतं. पण कोणीही जर लक्ष दिलं नाही तर ते प्रेम शेवटी नष्ट होऊन जातं. त्यांच्या सहवासात राहून जे काही मिळतं ते इतर कशानेही मिळत नाही. अत्यंत पूजनीय गोष्ट काय आहे तर वृद्धांची सेवा करणं ही अत्यंत पूजनीय गोष्ट आहे. ईश्वराजवळ जसा आपण सेवाभाव, समर्पण भाव ठेवतो ना ईश्वर चरणांवर, त्याप्रमाणे यांच्या प्रती आपण सेवाभाव ठेवावा. सेवा म्हणजे काय करायची आहे सेवा? प्रत्येकाला काही शारीरिक सेवा लागते आणि त्यांना धरून फिरायला न्यावं लागतं का त्यांचे पाय चेपावे लागतात? प्रत्येकाला असं नाही लागत. काही नाही, कितीतरी वयोवृद्ध असे आहेत की जे चालू फिरू शकतात पण ते मनाने गळून जातात. मग मनाचीच सेवा केली पाहिजे आपण. त्यांच्या मनाने ते कसे आनंदी राहतील हे आपण पाहिलं पाहिजे. आणि मनाने ते आनंदी राहिले तर संपूर्ण आपल्या कुटुंबाला, वंशाला, पुढे जन्म घेणाऱ्या वंशाला सुद्धा आशीर्वादच आशीर्वाद. इतक्या उदार मनाचं, त्यांच्या इतक्या उदार मनाचं कुणीही नसतं. सेवाभाव पाहिजे, अत्यंत विनम्रता त्यांच्या प्रती पाहिजे. काय असतं माहिती का, त्यांचं शक्ती चालत नाही आणि आपल्याजवळ शक्ती आहे हा सुद्धा आपल्याला अहंकार निर्माण होतो. हे होता कामा नये. अत्यंत नम्र भाव पाहिजे. काय आहे आपल्याजवळ, आता एक साधं उदाहरण नेहमीच घेतो आपण. दूधवाला आलाय, दूध आणायचंय. कॉमन सेन्स आहे ना, रिकामच भांडं न्यावं लागेल ना दूध आणायला, नाहीतर दूध बसेल का? ज्याच्यात सामान आहे किंवा ऑलरेडी ज्याच्यात दूध आहे तेच भांडं दूध आणायला नेलं तर दूध त्याच्यात बसेल का? ते नाही बसणार. त्याच्यासाठी रिकामच भांडं आणावं लागेल का? नाही. ज्याच्यात जागा आहे. तसं या वृद्धांकडून त्यांचे जीवनाचे अनुभव आपल्याला आत्मसात करायचे असतील, त्यांची उदारता, त्यांच्या उदारतेमुळे त्यांचे आशीर्वाद, त्यांचं प्रेम, त्यांची आपल्याबद्दलची आपुलकी आपल्याला जर प्राप्त करायची असेल तर तुम्ही कसं भांडं नेणार तिथे? पूर्णपणे रिकामं भांडं पाहिजे ना आपलं, पूर्णपणे रिकामं. अत्यंत विनम्र भाव, अत्यंत समर्पित भाव तिथे पाहिजे. आणि त्यांना असं अगदी प्रेरणा मिळाली पाहिजे. त्यांना अगदी उत्स्फूर्तपणे भरपूर द्यावं आपल्याला असं वाटलं पाहिजे. तरच त्यांचं गुण, त्यांचं शहाणपण हे सगळं आपल्यात उतरेल ना. आपण रिकामे असलं पाहिजे. विनम्रता म्हणजे काय, त्यांच्या लेव्हलपेक्षा खालच्या लेव्हलनी जर आपण राहिलं तर पाणी उताराकडेच वाहतं ना नेहमी, तसं आपल्याकडे त्यांचे गुण येतील. अतिशय आदरणीय म्हणजे वृद्ध माणसं आहेत आणि त्यांचा आदर, त्यांचा सेवाभाव हाच आपली अंतिमतः सत्याबद्दलची समज वाढवणार आहे. का माहिती आहे का? आता तुम्ही म्हणाल ते कुठे सत्य जाणतात. कोणी कोणी तर जपही नाही करत आणि कोणी कोणी तर काही देवाचं करतही नाही. कोणी कोणी करतं. मग तुम्ही काय असं समजता का सगळेच वृद्ध माणसं देवाचं करतात? पण सगळी वृद्ध माणसं नक्कीच अनुभवी असतात. फक्त आपण कधीही
बहुधा समाजात काय होतं माहिती आहे का, वृद्ध माणसांची तोंड बंद होतात. बहुधा असं होतं, किंवा त्यांच्या मनावर परिणाम होऊन ते जास्तच बोलायला लागतात जरा, असं बहुधा मी बघितलेलं आहे. त्याच्या उलट आता आपला प्रश्न आहे की सत्याबद्दलची समज वृद्धांच्या अस्तित्वामध्ये राहून कशी वाढते. आपल्या जीवनातले जे अनुभव, त्यांच्या जीवनातले जे अनुभव आहेत ते आपल्या गाठीशी बांधून आधी आपला जो संसार करायचा आहे तो आपल्याला सोपा जातो. साधी एक गोष्ट आहे, लहानपणी ना आपल्याला काहीही कळत नाही बरं का, काही म्हणजे काही कळत नाही. आई आज असं झालं, आई आज शाळेत बाई असं म्हणाल्या, बाईंनी मला आज रागवलं, मला उत्तर नाही देता आलं, म्हणजे काहीही, आई मला मैत्रीण असं म्हणाली, सगळं सांगायचं आणि आई जसं सांगेल तसं वागायचं, हो की नाही. बाकी काही नसतं, काहीही स्वतःची बुद्धिमत्ता नसते. आई सांगेल त्याच्यावर आपण वागतो सगळीकडे आणि यश मिळवून येतो की आपल्याला मोठेपणा मिळाला, आई सांगेल तसं वागलं की सगळं कसं छान होतं. अक्षरशः त्याप्रमाणे आपल्याला कोणताही अनुभव नसला तरी चालेल, पण वृद्धांच्या सहवासात राहिलं की आधी आपलं जीवन, व्यावहारिक जीवन, ऐहिक जीवन हे कसं होतं, हे सोपं होऊन जातं. आणि हे जीवन सोपं झालं तर त्याच्या बॅकग्राऊंडला असलेलं जे सत्याचं जीवन आहे, आणि वयोवृद्ध माणसंही अत्यंत मनाने शुद्ध असतात. त्याचं कारण जीवनाचे सगळे अनुभव त्यांनी चोखाळलेले असतात. आणि या जीवनामध्ये म्हणजे बऱ्याच अंशी लोकांचं असं होतं की या जीवनामध्ये आता काही तथ्य नाही, हे सगळं काय आहे, अनित्य आहे, हे सगळं काही टिकणारं नाही आहे. मग हळूहळू त्यांचं सगळ्यातनं लक्ष उडायला लागतं. हे तेवढ्याच मुळे. आणि अंतिम सत्य शोधण्यासाठी काय आवश्यक आहे, तेच तर गुण आवश्यक आहेत. मग हे त्यांचे जे गुण आहेत, म्हणजे व्यावहारिक जीवन आपलं सोपं होतं, सुलभ होतं, सुखी होतं. आणि मग त्यातनं आपण मान वर काढून आपण सत्याची कास धरू शकतो. त्यांच्याप्रमाणे अक्षरशः बघा तुम्ही, प्रत्येक घरात आजी कशी वागते, आजी अगदी शुद्ध मनाची, आणि कसं चाललेलं असतं, तर त्याचा जर आपण आदर्श ठेवला तर आपण आजीसारखेच वागायला लागतो. म्हणजे ती माणसं शुद्ध का असतात, आता त्यांना काही मिळवायचं नसतं या जगातून, उदारपणा येतो आणि हे सगळं अनित्य आहे याची त्यांना ओळख पटून जाते. ईश्वराशिवाय ताकदवान असं काहीही नाही. त्यामुळे ईश्वरापर्यंत ते पोचतात. स्वतःचा हे व्यक्तिगत जीवन जगता जगता ते परमार्थ पण करतात, कारण ते स्वतःसाठी सुद्धा देवाला प्रार्थना करतात आणि कुटुंबाचं भलं व्हावं याच्यासाठी सुद्धा ते कधीही ॲडव्हर्टाईज करत नाहीत. पण त्यांच्या आशीर्वादावर, त्यांच्या ह्याच्या ईश्वराप्रती केलेल्या प्रार्थनेवरच सगळं कुटुंब अवलंबून असतं. पण ते कधीही स्वतःचा शो करत नाहीत. आणि मग शेवटी हे सगळं जीवन आपलं सुलभ होऊन आपण सत्याची वाट धरू शकतो त्यांच्यामुळे. आणि त्याच्यामुळे आपला सत्याबद्दलचा समज हळूहळू वाढायला लागतो. ते जरीसुद्धा गुरुसारखे बोलत नाही. मी पहिल्यांदाच सांगितलं की समाजातले हे जे गुरु आहेत, ऋषीमुनी आहेत, हे आपापल्या ह्याच्यामध्ये विषयामध्ये अधिकारी पुरुष आहेत हे, त्यामुळे ते अधिकाराने बोलतात. पण ही माणसं सामान्यातून वयोवृद्ध म्हणजे काय, अनुभववृद्ध, ज्ञानवृद्ध झालेली ही माणसं, ही अधिकार कोणताही न दाखवता, पण ही त्यांच्याच लाईनीतली असतात. ती त्यांच्याप्रमाणे, गुरूंप्रमाणे अधिकारवाणीनी जरी बोलत नसली तरी
त्यांचा हा अनुभव सर्वश्रेष्ठ असतो आणि ते बोलत नाहीत म्हणूनच ते केवळ ऋषीमुनींसारखे प्रसिद्ध नाही आहेत. पण अत्यंत परमोच्च गोष्ट, परमोच्च व्यक्ती कोण आहे या जीवनामध्ये? तर वयोवृद्ध आणि त्यांची सेवा करणं. या संपूर्ण विश्वाची मिथ्यता, अनित्यता आणि जीव कसा अपूर्ण आहे, आपण कितीही काहीही केलं तरी आपल्याला सुखदुःख भोगावीच लागतात, हे सगळं त्यांना न शिकता कळलेलं असतं. आपण आता अभ्यास करतो आहोत, एवढा अभ्यास करायची त्यांना गरज नाही. जीवनातल्या अनुभवातूनच ते हे शिकतात. हे कटू सत्यता की जीव अपूर्णच आहे शेवटी, म्हणून जीवाला न धरता, जीव हे उपकरण आहे आणि आपण काय आहोत? आपण एकटेच सत्य आहोत. आणि सगळं हे त्यांनी जाणलेलं असतं की प्रत्येक जीव स्वतंत्र आहे. स्वतंत्र आहे प्रत्येक जीव. कसा आहे? स्वतंत्र आहे, एकटा आहे. दुसरं कोणी त्याला मदत नाही करू शकत. त्याचे भोग त्याच्याजवळ, कारण त्याच्या वासना आहेत त्या. मग एकमेव सत्य हे पूर्ण अनुभवलेलं असतं वृद्ध माणसांनी. त्यांनी पूर्ण अनुभवलेलं असतं हे सत्य, पण ते कोणत्याही शब्दात सांगू शकत नाहीत. त्याचं कारण आहे, म्हणजे तो विषय अतिशय गहन आहे. आत्ता मी तो बोलू शकणार नाही, कधीतरी बोलू. पण तुम्हाला खरं सांगू का, वय जसजसं होत जाईल तसतसं सगळी माणसं सत्यच जाणतात. सत्य म्हणजे काय माहिती का? खरं ब्रह्मस्वरूप ते जाणायला लागतात. पण शरीराच्या व्याधींमुळे कोणाला काही बोलता येत नाही, एक्सप्लेन करता येत नाही वगैरेमुळे फक्त त्यांचं ते सत्य जे जाणलेलं असतं ते आपल्याला, कारण आपल्याला सत्याचा अनुभव नाही म्हणून आपल्याला एक तर कळत नाही, आणि ते व्यक्त करत नाहीत म्हणून दुसरी गोष्ट आपल्याला कळत नाही. पण प्रत्येक ज्याचं वय होतं तो सांगत नाही, पण त्यांनी सत्य जाणलेलं असतं. हळूहळू तो सत्य जाणण्याच्याच मार्गावर असतो. आता या 5 मुख्य देवता कोणत्या आहेत याचा महाभारतात उल्लेख केलेला आहे ना, त्याच्यात सुद्धा काय सांगितलेलं आहे माहिती का? माता, पिता, अग्नी, आत्मा आणि गुरु, या 5 महत्त्वाच्या देवता आहेत. हे 5 गुरुच आहेत. यांची आपण रोज पूजा करावी. आणि ते आपण जर जागेवर नसू, प्रवासात असू, कुठेही असू, तर मानसपूजा तरी करावीच करावी. मानसपूजा तरी करायला पाहिजे. आता माता पित्यांची सेवा करणं सांगायला पाहिजे का आपल्याला? पुंडलिकानी काय केलं होतं? थांब जरासा विटेवरी विठ्ठला, मला आत्ता वेळ नाही आहे, मला आधी वयोवृद्धांची सेवा करू दे. ते श्रावण बाळाने काय केलं होतं? काशीला घेऊन निघाला होता, कावड खांद्यावर एका भागात आईला, एका भागात वडिलांना बसवून खांद्यावर कावड घेऊन निघाला होता श्रावण बाळ. म्हणजे अनेक उदाहरणं आहेत अशी की का सेवा करायची? तर त्यांचे सगळे गुण त्यांच्या आशीर्वादाने आपल्यामध्ये येतात. अग्नी, महाभारतात सांगितल्याप्रमाणे अग्नी म्हणजे काय? रोज आपण देवाजवळ दिवा लावतो, ती अग्नीची पूजाच आहे. ती अग्नीची पूजा आहे. किंवा अग्निहोत्र करायचं, किंवा प्रसंगी कधी कधी यज्ञ करायचा. जरी घरी यज्ञ नसला तरी जिथे असेल तिथे त्या अग्निदेवतेची पूजा, अग्निदेवतेची साक्ष, अग्निदेवतेचा
आशीर्वाद घेण्यासाठी तिथे हजर व्हायचं. जिथे तो यज्ञ असेल सार्वजनिक ठिकाणी तिथे. चौथी गोष्ट म्हणजे आत्मा. स्वतःच्या उन्नतीसाठी आपण ध्यानस्थ बसायचं, तसा विचार करायचा, तशी कृती करण्याचा प्रयत्न करायचा. हां, श्रवण मनन निधिध्यासन करायचं, म्हणजे स्वतःची उन्नती करून घ्यायची. आणि गुरु हा आपल्याला अमूल्य ज्ञान देतो. हां, म्हणून त्याची पूजा करायची. गुरुची पूजा तन मन धन अर्पून गुरूंची पूजा करायची. गुरुची पूजा करणं हे सर्वात उच्च आहे. आणि आपल्या घरातली वयोवृद्ध माणसंही गुरुच आहेत, गुरुच्या पलीकडे आहेत. गुरुनी जे शब्द उच्चारले ते अक्षरशः इतक्या उच्चतेनी सखोलतेनी ते श्रवण करायचे. आणि तीच पहिली सेवा आहे, तीच पहिली सेवा आहे. याचा अर्थ असा नाही इतर सेवा करू नये, पण तीच एक सेवा आहे. जे काही बोललं जातं ते जसंच्या तसं श्रवण करायचं. ईश्वराची भक्ती, ईश्वराशी एकरूप होऊन जायचं. ना, आणि काय आहे की हा विषय अजून थोडासा आपण उद्या बघूया. पण महत्त्वाचा विषय इथे झालेला आहे. पण काही गोष्टी आपल्याला अजून समजावून घ्यायच्या आहेत, त्या उद्या समजावून घेऊ. आज आपण इथे थांबू. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.